हॅलो नमस्कार. राज्यसेवा पूर्वपरीक्षा त्याचप्रमाणे कंबाईन पूर्वपरीक्षा 2024च्या अनुषंगाने आपण टेलिग्राम चॅनलवर क्विज फॉर्मॅटमध्ये मागील वर्षातील प्रश्नपत्रिका जे प्रश्न आहेत ते आपण सविस्तर त्या ठिकाणी क्विजमध्ये आपण पोस्ट करतो आणि त्याचा एकंदरीत सविस्तर ॲनालिसिस आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण घेत आहोत. ओके, सो आज आहे डे 8, 8वा दिवस आहे आणि या ठिकाणी आपण सामान्य विज्ञान, जनरल सायन्स आणि एक प्रश्न आपण पर्यावरण म्हणजे जनरल सायन्सचा जो बायोलॉजीचा सेक्शन आहे त्यामधील प्रश्न आणि पर्यावरणातील काही प्रश्न आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024च्या अनुषंगाने बघत आहोत. सोबतच कंबाईनचे काही प्रश्न देखील या ठिकाणी आपण ॲड केलेले आहेत. ओके, जेणेकरून दोन्ही परीक्षांच्या अनुषंगाने आपण एकंदरीत आपला जो रिव्हिजन आहे किंवा प्रश्नपत्रिका किंवा प्रश्न सोडवण्याची जी काही टेक्निक्स आहे ते आपल्याला डेव्हलप व्हायला पाहिजे यास्तव ही एक टेलिग्रामवर छोटीशी बॅच लॉन्च केलेली आहे. ओके, सो सुरू करूयात आजच्या या प्रश्नाला. सो या ठिकाणी आपण 10 प्रश्न बघणार आहोत. त्यातील पहिला प्रश्न जो आहे सायन्समध्ये, जनरल सायन्समधील तो आहे की प्राणी वर्गीकरणासाठी खालीलपैकी कोणती पायरी वापरली जाते. म्हणजे कुठल्या स्टेज या प्राणी वर्गीकरणामध्ये आपण वापरतो आहोत. जेव्हा आपण वनस्पती प्राणीसृष्टी वर्गीकरण बघतो आहोत तर त्याचे प्राणीसृष्टी वर्गीकरणाचे जे वेगवेगळे पायरी अभ्यासतो ते त्या संदर्भाने आपल्याला आयोगाने प्रश्न 2022च्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेत आपल्याला विचारल्याचे दिसून येतो. ओके, सो पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत: प्रजाती, जात, ऑर्डर, वर्ग, कुळ, संघ, सृष्टी. ओके, जर इंग्लिशमध्ये त्याचं एकंदरीत आपण जर सिरीज बघितलं किंवा एकंदरीत आपल्याला जे स्टेजेस आहेत ते बघितलं तर सर्वात आधी किंगडम, ओके, ज्याला आपण सृष्टी असे म्हणत असतो. त्यानंतर डिव्हिजन किंवा फायलम ज्याला संघ आपण म्हणत असतो. त्यानंतर आहे क्लास म्हणजे वर्ग, सब क्लास म्हणजे उपवर्ग, त्यानंतर सिरीज, त्यानंतर ऑर्डर म्हणजे एक क्रम, कुठल्या क्रमाने आहे ते. त्यानंतर आहे फॅमिली कुटुंब किंवा कुळ. त्यानंतर जीनस म्हणजे जाती आणि स्पेसीज म्हणजे प्रजाती. सो अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला त्याची एकंदरीतच जे पायरी आहे ती जे स्टेज आहे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. सो कुठला पर्याय योग्य असणार आहे. सो तत्पूर्वी आपण थोडक्यात वर्गीकरणासंदर्भात जे काही बेसिक माहिती आहे त्या संदर्भात बघूया. त्या माहिती बघण्यापूर्वी मी तुम्हाला आधी सांगू इच्छितो, मी माझं काही स्पेशलायझेशन सायन्स विषयाशी निगडीत नसल्याने कदाचित इन्फॉर्मेशन देताना माझा अपुरी राहू शकते. ओके, सो तुम्ही जर त्याबद्दल अधिक गुगलवर वगैरे किंवा त्या संदर्भाने किंवा एखादा प्रश्न आपण डिस्कस करत आहोत, अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर ते तुम्ही गुगलवर वगैरे व्यवस्थित ते रीड करू शकता. ओके, सो बघूयात. वर्गीकरण म्हणजे एक विशिष्ट नियम आणि या तत्वानुसार अनुसरून ही वर्गीकरणाची पद्धत डेव्हलप करण्यात आली, ज्याला टॅक्झॉनॉमी आपण म्हणत असतो. ओके, सो टॅक्झो म्हणजे व्यवस्था आणि नॉमस म्हणजे कायदा किंवा नियम, कशा पद्धतीने ते असणार आहेत. सो वर्गीकरण सर्वप्रथम कोणी एकतर स्विस वनस्पतीशास्त्रज्ञ बॉटनीचे जे काही शास्त्रज्ञ होते ए.पी.डी. कॅन्डोले यांनी ही टॅक्झॉनॉमी जी आहे आपल्या प्राणीसृष्टी किंवा वनस्पती सृष्टी संदर्भाने आपल्या सायन्सच्या संदर्भाने ते यांनी मांडलेलं आहे. म्हणूनच टॅक्झॉनॉमीचं जे फादर ऑफ टॅक्झॉनॉमी म्हणून या ए.पी.डी. कॅन्डलकडे बघितले जातं. ओके, कॅन्डोल. सो हे देखील लक्षात ठेवा, टॅक्झॉनॉमीचा फादर ऑफ टॅक्झॉनॉमी कुणाला म्हणतात तर ए.पी.डी. कॅन्डोल यांना. त्यानंतर आहे पंचसृष्टी वर्गीकरण. आता पंचसृष्टी वर्गीकरण जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला जे 2 सृष्टी वर्गीकरणामध्ये कोणाचं, त्यानंतर 3 सृष्टी वर्गीकरण, 4 सृष्टी वर्गीकरण, 5 सृष्टी येतं. तर त्यात आधी जे 2 सृष्टी वर्गीकरण आहे, द्विसृष्टी वर्गीकरण, जे आयोगाने आपल्याला वारंवार कंबाईन असो किंवा राज्यसेवा असो त्यामध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे, जे कार्ल लिनायस यांनी डेव्हलप केलेले आहे. आणि त्यामध्ये प्लांटी आणि ॲनिमलिया म्हणजे वनस्पती आणि प्राणी या घटकाचा विचार करून द्विसृष्टी वर्गीकरण प्रणाली कार्ल लिनायस यांनी डेव्हलप केल्याचे दिसून येतो. त्यानंतर त्रिसृष्टी वर्गीकरण किंवा 3 सृष्टी वर्गीकरण कोणी डेव्हलप केलेले आहे तर अर्नेस्ट हेकेल यांनी केलेले आहे 1866 मध्ये. याच्यामध्ये आधी डेव्हलप केलेले कार्ल लिनायस आहेत त्यांच्या याच्यात म्हणजे त्यांनी जे काही वर्गीकरण केले होते त्याच्यामध्ये प्रोटिस्टा हा संघ या अर्नेस्ट हेकेल यांनी ॲड केला. त्यामुळे हे त्रिसृष्टी वर्गीकरण डेव्हलप झालेलं आहे. त्यानंतर चतुसृष्टी वर्गीकरण कोपलँड यांनी ॲड केल्याचे आपल्याला दिसून येतो किंवा कोपलँड यांनी ते शोधून काढले किंवा एक वर्गीकरण प्रणाली त्यांनी विकसित केली, ज्यामध्ये आधी तर आपल्याला माहीत आहे की प्रोटिस्टा, प्लांटी आणि ॲनिमलिया हे त्रिसृष्टी वर्गीकरणामध्ये होते. मात्र कोपलँड यांनी मोनेरा हा जो
घटक आहे तो मोनेराचा समावेश या कोपलॅन यांनी केला. ओके. त्यानंतर आहे RH विटाकर, अतिशय प्रभावी आणि एकंदरीत विस्तृतपणे जो आपल्या विज्ञानात वनस्पती वर्गीकरणासंदर्भात किंवा एकंदरीत प्राणीसृष्टी वर्गीकरणासंदर्भात विशेषत्वाने लक्षात घेतला जातो ते आहे RH विटाकर यांची पंचसृष्टी वर्गीकरण, जे आपण थोडक्यात आता बघणार आहोत. ओके. त्यामध्ये मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांटिया आणि ॲनिमिलिया म्हणजे मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांटिया आणि ॲनिमिलिया हे आधी चतुसृष्टी वर्गीकरणात होते. मात्र जे काही विटाकर आहेत तर विटाकर यांनी फंजाई किंवा फंगी याचा समावेश या वर्गीकरणामध्ये केला आणि एकंदरीत ही जी काही वर्गीकरण पद्धती अस्तित्वात आली ती पंचसृष्टी वर्गीकरण म्हणून. ओके. सो पंचसृष्टी वर्गीकरणाची जी काही पद्धती आहे ते कोणी शोधून काढली तर रॉबर्ट विटाकर यांनी शोधून काढलेलं आहे. आणि या पंचसृष्टी वर्गीकरणामध्ये प्राणीसृष्टीचं जेव्हा आपण बघतो तर तेव्हा आपल्याला काही प्राणीसृष्टी वर्गीकरणाच्या संदर्भात काही क्रम आपल्याला लक्षात घ्यायला आवश्यक होतं. ओके. जो या ठिकाणी प्राणी वर्गीकरणासंदर्भात जे स्टेजेस आहेत त्या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. ज्यामध्ये सुरुवातीला आहे सृष्टी म्हणजे किंगडम, त्यानंतर आहे संघ, फायलम किंवा डिव्हिजन ज्याला आपण म्हणतो, त्यानंतर वर्ग, क्लास. ओके. त्यानंतर आहे क्रम, ओके, ज्याला आपण ऑर्डर असे म्हणत असतो. त्यानंतर कुटुंब, ओके, म्हणजे कुळ आणि जात आणि प्रजाती. सो अशा पद्धतीने जो पर्याय क्रमांक 4 आहे तो योग्य पर्याय असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याला कंबाईन ग्रुप बी मध्ये 2022 मध्ये विचारलेला. याच्यामध्ये ज्या झाडांची बी उघडी असते, ओके, ज्या झाडांची बी उघडी असते त्याला आपण ती झाडे कोणत्या गटात मोडतात, अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला कंबाईन ग्रुप बी मध्ये विचारण्यात आलेलं आहे. अँजिओस्पर्म आहे का, त्यानंतर आहे जिम्नोस्पर्म, त्यानंतर तिसरा आहे ट्रॅकिओफायटा आणि चौथा आहे क्रिप्टोग्राम्स. तर कुठल्या याच्यामध्ये मोडतो आहे. सो तत्पूर्वी थोडक्यात बेसिक आपण बघूयात की जे काही किंगडम प्लांट ऑफ किंगडमची जी काही क्लासिफिकेशन आहे वनस्पती वर्गीकरणासंदर्भात ते 2 गटामध्ये केलं जातो आहे. एक तर क्रिप्टोग्राम्स, ओके, जे ते क्रिप्टोग्राम्स या ठिकाणी दिलेलं आहे, आणि फॅनोरोग्राम्स. ओके. क्रिप्टोग्राम्स म्हणजे ज्या ठिकाणी संवहनी संस्था नसतात, म्हणजे मुळातून पाणी वाहण्यासाठी किंवा पानं फुले लागत नाही त्याला क्रिप्टोग्राम्स असे म्हटलं जातो. आणि ज्या ठिकाणी संवहनी संस्था असतात म्हणजे एखाद्या वनस्पतीच्या म्हणजे जे काही झायलम आणि फ्लोएम त्या वनस्पतीमध्ये आढळत असतील तर त्याला आपण फॅनोरोग्राम्स असे म्हणत असतो. त्या कॅटेगरीमध्ये आपण डिवाईड करतो. परत या क्रिप्टोग्रामचे 2 पार्टमध्ये आपण डिवाईड करतो, नॉन वस्क्युलर प्लांट आणि वस्क्युलर प्लांट. आता नॉन वस्क्युलर प्लांटमध्ये म्हणजे जिथं आपल्याला पाण्याची जी काही वनस्पती जी काही झायलम किंवा फ्लोएम पद्धती आहे ती मुळातच दिसून येत नाही. आणि वस्क्युलर प्लांटमध्ये हळूहळू ते डेव्हलप व्हायचं म्हणजे डेव्हलप होण्याला सुरुवात झालेली असते, मात्र पूर्णतः डेव्हलप झालेली नसते. सो अशा पद्धतीने याचे 2 पार्टमध्ये आपण डिवाईड करू शकतो. थॅलोफायटा जे शैवाल गटाचा येतो, जे काही शैवाल गट आहे ते या थॅलोफायटामध्ये येतो. त्यानंतर आहे ब्रायोफायटा, ओके, आणि टेरिडोफायटा. ओके. ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा असे याचे 3 गट आपल्याला या क्रिप्टोग्रामचे दिसून येतात. अबीजपत्री वनस्पती आणि बीजपत्री वनस्पती ज्याला फॅनोरोग्राम्स आपण म्हणत असतो त्याच्यामध्ये जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. सो जिम्नोस्पर्म म्हणजे ज्या ठिकाणी बीजे झाकलेली नसतात म्हणजे जे उघडी असतात बीजे, ओके, त्याला आपण जिम्नोस्पर्म असे म्हणतो. आणि अँजिओस्पर्म ज्या ठिकाणी बीजांमध्ये आवरण असते, एक कठीण आवरण असते, त्याला आपण अँजिओस्पर्म म्हणतो. ओके. सो या अँजिओस्पर्मचे देखील 2 डायकॉइटमध्ये एक आणि मोनोकॉइट असे 2 उपविभागामध्ये या अँजिओस्पर्मचे आपल्याला विभाजन झाल्याचे दिसून येतो. ओके. सो या ठिकाणी आपण जिम्नोस्पर्म संदर्भात बघू, कारण जिम्नोस्पर्ममध्येच जिम्नोज याचा अर्थ होतो नॅक्ड म्हणजे उघडे, आणि स्पर्मा म्हणजे सीड म्हणजे ज्या वनस्पतीचे बिया हे उघडे असतात तर त्याला आपण जिम्नोस्पर्म म्हणत असतो. ओके. जे आपल्याला प्रश्नात विचारलेलं होतं. सो याचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2 जिम्नोस्पर्म. या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा सर्वात ज्या काही बिया निर्माण करणारा वनस्पती आहेत. म्हणजे आपण बघितलं की टेरिडोफायटानंतर हळूहळू त्याच्यामध्ये वस्क्युलर सिस्टम पूर्णतः डेव्हलप झाली फॅनोग्राम्समध्ये, आणि हळूहळू आता पाण्याची व्यवस्था झाली, आता बिया उत्पन्न व्हायला किंवा बिया तयार करायला त्या वनस्पतींनी स्वतःला ॲडल्ट बनवलेलं होतं. आणि हळूहळू त्याच्यामध्ये विकास होताना आता ते बिया तयार करायला लागले होते. मात्र बिया हे उघड्या स्वरूपात होतं, त्यांना कुठलंही आवरण नव्हतं. ओके. त्यामुळे फळांचा वगैरे विषय या ठिकाणी उद्भवत नाही. फळं आणि फुलं त्या या आपल्याला जिम्नोस्पर्ममध्ये येताना दिसत नाही. ओके. सो या ठिकाणी बघू शकता
बिया म्हणजे फळांनी म्हणजेच अंडाशयाने झाकलेल्या नसत, म्हणजे जे काही आवरण आहे त्याने झाकलेलं ते बिया या वनस्पतीच्या आपल्याला दिसून येत नाही. याच्यामध्ये झायलम आणि फ्लोम. ओके, झायलम आणि फ्लोम काय आहे ते तुम्हाला माहीतच असेल. झायलममध्ये वनस्पती जी आहेत ते मुळाकडून जी काही पाण्याचा जो वहन आहे ते करीत असतात, आणि फ्लोममध्ये जे काही अन्नपदार्थ आहेत, ओके, तर ते अन्नपदार्थ जे न्यूट्रन्स आहेत, मिनरल्स आहेत, ते या अन्नपदार्थांचा जो वहन आहे ते फ्लोमद्वारे केला जातो आहे. सो यांचे शरीर जे असतात जिम्नोस्पर्मचे ते स्पोरोफाइट्स प्रकारचे आपल्याला दिसून येतो. यामध्ये मूळ, खोड, पाने असे वेगवेगळे केले जातो. यांची जी मुळं असतात ते टॅप रूट प्रणाली द्वारे आपल्याला दिसून येतो, टॅप रूट पद्धतीचे. ओके, अशा पद्धतीने हे पसरलेले असतात टॅप रूटसारखा जमिनीमध्ये. सो याला टॅप रूट पद्धती आपण म्हणत असतो. फायबरसारखं त्यांचं जमिनीच्या आत पसरलेलं असतो. ओके, यामध्ये काही मूळ इतर जे जीवांशी म्हणजे जे काही बाकीचे जे काय म्हणू शकतो आपण ऑर्गॅनिझम आहे त्याच्याशी सहजीवी पद्धतीने संबंध म्हणजे लायक्यांच्या स्वरूपात आपण बघू शकतो त्यांना, की सिम्बायोटिक रिलेशनशिपच्या माध्यमातून ते आपली जे काही गरज आहे ते पूर्ण करीत असतात. बाकीच्या गोष्टी जे अन्न, फूड वगैरेसाठी हे जे प्रकार या वनस्पतीमध्ये दिसून येतात ते विशेषतः या जिम्नोस्पर्ममध्ये आपल्याला दिसून येतो. ओके, आणि फॅक्च्युअल इन्फॉर्मेशनसाठी या ठिकाणी दिलेलं आहे की जिम्नोस्पर्म त्यांच्या आकारानुसार बदलत असतात. यापैकी सर्वात जो काही आपल्या या पृथ्वी तलावर सर्वात मोठा जिम्नोस्पर्मचा जी काही वनस्पती आहे ती आपल्याला सिक्वेइया किंवा सिक्विया सेम्परविरन्स नावाचं जी वनस्पती आहे ही जगातील सर्वात उंच वनस्पती जी जिम्नोस्पर्म कॅटेगरीमध्ये येतो. तर सर्वात ज्याला कॅलिफोर्निया कोस्ट रेडवूड असे म्हटलं जातं. ओके, हे लक्षात घ्या. कदाचित अशा पद्धतीने आयोग प्रश्न विचारला की कॅलिफोर्निया कोस्ट रेडवूड कोणत्या वनस्पतीला म्हटला जातो किंवा या वनस्पतीचा समावेश कुठल्या सेक्शनमध्ये, कुठल्या वर्गीकरणामध्ये होतो, तर ते अँजिओस्पर्ममध्ये होतो. आपल्याला माहिती असायला हवं, ज्याला आपण सिक्वेइया सेम्पेविरन्स असे आपण संबोधत असतो. ओके, त्यानंतर सर्वात लहान जे जिम्नोस्पर्म वनस्पती आहे ते आपल्याला दिसून येतो की जामिया पिग्मिया. ओके, 25 सेंटीमीटरपेक्षा कमी इतका लहान नॅनो सेंटीमीटर. ओके, 25 नॅनो सेंटीमीटरपेक्षा कमी इतका जे लहान जी वनस्पती आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आहे. अशा पद्धतीने वनस्पती वर्गीकरणासंदर्भाने जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे ते आपण बघितलेलं. याचं सर्वात उत्तम उदाहरण किंवा आपल्याला योग्य जो काही उदाहरण आहे जिम्नोस्पर्मचा तो आपल्याला सायकस जो आहे, सायकस, पायनस, त्यानंतर झामिया, थुजा, पोडोकार्पस, या ठिकाणी औरोकेरिया हे जे प्रकार आहेत ते याचे उत्तम उदाहरण आपल्याला या जिम्नोस्पर्मचे दिसून येतात. त्यातल्या त्यात सायकस जो आहे तो याचा सर्वात प्रभावी उदाहरण म्हणून आपण देऊ शकतो. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. आता या ठिकाणी आपल्याला पेशी केंद्रकाचा शोध कोणी लावला अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे, ज्यामध्ये आहे रॉबर्ट हुक, त्यानंतर आहे लॅमार्क, त्यानंतर आहे कॅमियो गॉल्गी आणि रॉबर्ट ब्राउन. तर कुठला योग्य पर्याय असणार आहे? तर पेशी केंद्रक, ज्याला न्यूक्लियस ऑफ सेल आपण म्हणत असतो, सो याचा जो शोध आहे तो रॉबर्ट ब्राउन यांनी 1831 मध्ये लावल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो पर्याय क्रमांक 4 योग्य पर्याय असणार आहे. जेव्हा पेशी केंद्रकाचा शोध रॉबर्ट ब्राउन यांनी लावला तेव्हा त्याचे 2 आवरणामध्ये आपल्याला ते दुहेरी त्या पेशी केंद्रकाला किंवा या न्यूक्लियसला दुहेरी पडदा किंवा 2 आवरणे असल्याचे आपल्याला दिसून आले. ओके, ज्यामध्ये बाहेरील आवरण जे आहे ते एंडोप्लास्टिक रेटिक्युलमशी जोडलेले होते, ज्यामध्ये विशेषतः रायबोझोम्स जे आहेत ते रायबोझोम्स आपल्याला दिसून येत होते. ओके, आणि जे काही आतील जो स्तर होता किंवा आतील जो पडदा होता त्याच्यामध्ये न्यूक्लियर जे आहेत आतील ते एका लाईनशी जोडलेले होते, ज्यामध्ये प्रोटीन्स जे फायबर आहेत ते प्रोटीन्स फायबर हे विशिष्ट आकाराचे विशिष्ट पद्धतीने त्या ठिकाणी रचलेले आपल्याला अशा पद्धतीने ते नेटसारखे रचलेले दिसले. तर त्यालाच आपण या पेशी केंद्रकातील जीन असे म्हणतो, जे न्यूक्लियसमध्ये आपल्याला आढळून येतात, विशेषतः DNA च्या स्वरूपामध्ये. ओके, सो आणि यालाच मग रॉबर्ट ब्राउन यांनी आनुवंशिक माहितीचे भांडार असे या ठिकाणी म्हणजे पेशी केंद्रकामध्ये आनुवंशिक माहितीचे भांडार असते अशा पद्धतीने त्यांनी सिद्ध केल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो पर्याय क्रमांक 4 योग्य पर्याय असणार आहे. आता या ठिकाणी रॉबर्ट हुक हे देखील पर्याय दिलेलं होतं. सो रॉबर्ट हुक यांनी काय केलं तर पेशीचा जो आहे मृत पेशी, विशेषतः वनस्पती पेशीमधील जो मृत पेशी आहे त्या
वनस्पती पेशीचा शोध यांनी लावलेला होता आणि पेशी जे एकंदरीत नाव आहे ते रॉबर्ट हुक यांनी दिले. मात्र जिवंत पेशीचा शोध कोणी लावला किंवा जिवंत पेशी कोणी अभ्यासला असा जर प्रश्न आला तर अँटोनी व्हॅन ल्युएनहॉक. कायम लक्षात ठेवा, अँटोनी व्हॅन ल्युएनहॉक यांनी 1674 मध्ये जिवंत पेशीचा शोध लावला आणि म्हणूनच त्यांना फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी किंवा फर्स्ट मायक्रोबायोलॉजी ऑफ द वर्ल्ड अशा पद्धतीने या अँटोनी व्हॅन ल्युएनहॉक यांना संबोधले जाते. ओके, सो या ठिकाणी तुम्ही बघितलेलं आहे. आता एक प्रोटोप्लाझम, न्यूक्लियोप्लाझम आणि सायटोप्लाझम असते. तर ते आपण जेव्हा सेल ॲनालिसिस किंवा प्रोटीन सिंथेसिस बघू त्याच्यामध्ये सबसिक्वेंट स्लाईडमध्ये ते आहे, ते त्याविषयी प्रश्न त्या ठिकाणी. पण या ठिकाणी बघा, जे न्यूक्लियसमध्ये जे आपल्याला द्रवयुक्त जो पदार्थ आढळतो तर त्याला आपण न्यूक्लियोप्लाझम असे म्हणतो. आणि न्यूक्लियसच्या बाहेर जे सेलमध्ये जे द्रवयुक्त पदार्थ आपल्याला दिसून येतो त्याला आपण सायटोप्लाझम, ज्याला पेशीद्रव्य असे आपण म्हणत असतो. आणि जेव्हा न्यूक्लियोप्लाझम आणि सायटोप्लाझम हे दोन्ही मिळून आपण त्याला प्रोटोप्लाझम असे संबोधत असतो. ओके, सो हे लक्षात ठेवा. याच्यावर आपण थोडं बोलणार आहोत किंवा त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे मी इथंच ते स्पष्ट करीत आहे. ओके, पुढे जाऊयात. आता या ठिकाणी आपल्याला सस्तन प्राण्यांच्या हृदयामध्ये जो काही रक्ताभिसरण होतो तर त्याचा योग्य क्रम कशा पद्धतीने होतो ते या ठिकाणी आपल्याला विचारलं आहे की जे अशुद्ध रक्त आहे ते कुठल्या याच्यामध्ये येऊन ते शुद्ध होण्यासाठी कुठे जातो आणि त्या शुद्ध आल्याच्या नंतर कुठल्या अलिंदामधून प्रवेश करून त्याचे एकंदरीत क्रम आहे ते शुद्ध रक्त शरीराच्या बाहेर पडत असतो. सो या ठिकाणी आपल्याला हे बघायचं आहे. आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 मध्ये हे आपल्याला प्रश्न विचारल्याचे दिसून येतो. ओके, सो पर्यायामध्ये दिलेलं आहे डावी पोकळी, त्यानंतर आहे उजवी लहान पोकळी. ओके, डावी लहान पोकळी आणि उजवी लहान पोकळी. त्यानंतर आहे डावी मोठी पोकळी आणि उजवी मोठी पोकळी. ओके, सो या ठिकाणी लक्षात घ्या, लहान पोकळी जेव्हा आपण म्हणत असतो तर आपल्याला लक्षात घ्यायला हवं की लहान पोकळी म्हणजे जे आलिंद आहेत. ओके, लहान पोकळी म्हणजे अलिंद आणि मोठी पोकळी म्हणजे निलय. ओके, आलिंद हे लहान असतात आणि निलय मोठे असतात. सो डावे अलिंद डावी निलय, उजवे अलिंद उजवे निलय अशा पद्धतीने पोकळी म्हटलं तर ते लहान पोकळी म्हटलं तर अलिंद आणि मोठी पोकळी म्हटलं तर उजवे निलय किंवा डावे निलय अशा पद्धतीने निलयाच्या या ठिकाणी समावेश होतो. ओके, ज्याला आपण इंग्लिशमध्ये वेंट्रिकल्स, ऑट्रम म्हणजे होतो लहान पोकळी आणि वेंट्रिकल्समध्ये मोठी पोकळी. ओके, सो आता जेव्हा आपण रक्ताभिसरण संस्था किंवा रक्त जेव्हा शरीरातून उजव्या अलिंदात म्हणजे अशुद्ध रक्त शरीरातून शरीरातून जेव्हा हृदयाकडे येतो तेव्हा त्याचा जो प्रवेश असतो तो उजव्या अलिंदामध्ये सर्वात प्रथम तो प्रवेश करतो. ओके, उजवे अलिंद कुठं आहे तर या ठिकाणी अधोमहाशीर या ठिकाणी तुम्हाला दिसून येतो. शरीराच्या इतर भागाकडून जे अशुद्ध रक्त, ऑक्सिजनेटेड पुअर ब्लड, ज्यामध्ये ऑक्सिजनचा जो प्रमाण आहे तो कमी असतो किंवा शुद्ध ऑक्सिजन त्या ठिकाणी नसतो. ओके, म्हणजे कार्बन डायऑक्साईड वगैरे त्या रक्तामध्ये असतो आणि ते शुद्ध होण्यासाठी म्हणजे त्याच्यामध्ये ऑक्सिजन मिसळण्यासाठी वगैरे हे या अधोमहाशीर, ज्याला इन्फेरियर वेना कावा असे आपण इंग्लिशमध्ये संबोधत असतो. सो या मार्गातून ते उजव्या अलिंदामध्ये सर्वात आधी प्रवेश करतं. ओके, आता उजव्या अलिंदात प्रवेश केल्याच्या नंतर ते शुद्ध होण्यासाठी जेव्हा त्यांच्या एकंदरीत प्रोसेस जी आहे किंवा प्रक्रिया जी आहे ते मग त्याच्यानंतर ते उजव्या निलयामध्ये प्रवेश करतो. ओके, म्हणजे उजवे अलिंद त्यानंतर उजव्या वेंट्रिकल्स म्हणजे निलय. ओके, या वेंट्रिकल्समध्ये प्रवेश करतो आणि त्याच्यानंतर ते पल्मोनरी आर्टरी मार्गे, या पल्मोनरी ज्याला फुफ्फुस धमनी आपण म्हणत असतो, सो या फुफ्फुस धमनीच्या मार्गे ते फुफ्फुसाकडे शुद्ध होण्यासाठी या फुफ्फुसाकडे ते जातो आणि या फुफ्फुसाकडून ते शुद्ध झाल्याच्या नंतर ते परत पल्मोनरी किंवा फुफ्फुस शिरामार्फत या ठिकाणी प्रवेश करतो आणि लेफ्ट ऑट्रममध्ये म्हणजे डावे अलिंदामध्ये प्रवेश करून डावे निलयामध्ये या ठिकाणी होतो आणि जे काही आर्टोवा आहे, ज्याला महानद धमनी आपण म्हणत असतो, सो आर्टोवाच्या मार्गे असं ते शुद्ध जे रक्त झालेले असते ते शरीराच्या इतर भागाकडे पुरवल्या जातो. ओके, आय होप तुम्हाला कळलेलं असेल. सो अशा पद्धतीने अशुद्ध रक्त जे आहे ते सर्वात आधी आपण उजव्या अलिंदामध्ये जातो, त्याच्यानंतर ते डाव्या अलिंदात प्रवेश करतो. डावे अलिंदामधून ते फुफ्फुस धमनी मार्गे ते फुफ्फुसाकडे जातो आणि फुफ्फुसात ते अशुद्ध रक्त शुद्ध होतो. ओके, ऑक्सिजनेटेड रिच ब्लड त्या ठिकाणी तयार होतो आणि तिथून मग ते फुफ्फुस शिरा मार्गे या
डावे अलिंदामध्ये प्रवेश करतो आणि डावे अलिंदातून डावे निलय आणि मग ते महाधमनीमार्फत शरीराच्या इतर भागाकडे जातो. ओके. सो या ठिकाणी मराठी आणि इंग्लिशमध्ये दोन्ही म्हणजे तुम्हाला ते लक्षात यावं यासाठी दोन्ही पद्धतीने या ठिकाणी मी डायग्राम दिलेला आहे. ओके. सो अशा पद्धतीने आपण बघितलं की सुरुवातीला ते उजवे अलिंद म्हणजे उजव्या लहान पोकळीमध्ये प्रवेश करतो, त्यानंतर उजवी मोठी पोकळी. ओके. त्यानंतर आहे डावे निलय आणि डावे म्हणजे उजवे आधी मग डावे नंतर. ओके. उजवे लहान पोकळी उजवे मोठी पोकळी, ब आणि ड सुरुवातीला, त्यानंतर डावी लहान पोकळी आणि डावी मोठी पोकळी. मोठी पोकळी म्हणजे काय तर वेंट्रिकल्स आणि लहान पोकळी म्हणजे ऑट्रियम. ओके. सो पर्याय क्रमांक तिसरा. ओके. पर्याय क्रमांक तिसरा या ठिकाणी योग्य पर्याय असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर आहे या ठिकाणी आपल्याला कंबाईन ग्रुप बी पूर्वपरीक्षा 2021 प्रश्न विचारण्यात आलेला होता आणि जे आयोगाने 2014-15 कोलेस्ट्रॉल संदर्भाने राज्यसेवा पूर्वपरीक्षेत विचारलेलं होतं. खालीलपैकी कोणते कोलेस्ट्रॉल हे चांगले कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखले जातो. ओके. अशा पद्धतीने प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला होता कोलेस्ट्रॉल संदर्भाने. तर आधी आपल्याला कोलेस्ट्रॉल म्हणजे काय होते ते आपल्याला लक्षात घेणे आवश्यक आहे. कोलेस्ट्रॉल हा मेणाचा म्हणजे वॅक्ससारखा एक प्रकार आहे जे लिपोप्रोटीन या जे काही आपल्या शरीराला आवश्यक असणारे घटक आहेत, ज्यामध्ये प्रथिने, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स आपण बघतो आहोत. त्याच पद्धतीने प्रथिनांचा एक उपप्रकार लिपोप्रोटीन असतो. सो याला आपण लिपोप्रोटीन ज्यामध्ये वॅक्सेसचा समावेश असतो, मेणाचा समावेश होत असतो. ओके. जो आपल्या सर्व पेशींमध्ये, आपल्या शरीरातील सर्व पेशींमध्ये आढळत असतो. आपल्या शरीराच्या पेशी तयार करण्यासह मदत करण्याचे काम या लिपोप्रोटीन किंवा या कोलेस्ट्रॉल मार्फत होत असतो. सो या कोलेस्ट्रॉलचे दोन प्रकार दिसून येतात. ओके. एक आहे HDL ज्याला गुड कोलेस्ट्रॉल म्हटलं जातो आणि LDL ज्याला बॅड कोलेस्ट्रॉल म्हटलं जातो. ओके. या ठिकाणी चांगले कोलेस्ट्रॉल म्हणजे गुड कोलेस्ट्रॉल कुठला आहे अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. सो HDL हे गुड कोलेस्ट्रॉल आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. ओके. सो बघूयात आता आपण यांना बॅड कोलेस्ट्रॉल आणि गुड कोलेस्ट्रॉल का म्हणतो. ओके. सो कमी घनतेचे जे काही लिपोप्रोटीन कोलेस्ट्रॉल असतात त्याला आपण LDL लो डेन्सिटी लिपोप्रोटीन कोलेस्ट्रॉल असे संबोधत असतो. सो याच्यामध्ये काय दिसून येतं तर उच्च पातळीत अखेरीस जे रक्तवाहिन्यांच्या भिंतीमध्ये तयार होऊ शकतो आणि एकंदरीत मार्ग अरुंद केला जाऊ शकतो. जो काही आपली आर्टरी आहे आपल्या शरीरातील जे धमन्या आहेत. ओके. जे आपल्या शिरा किंवा जे आपल्या शरीरामध्ये जे वेगवेगळ्या रक्तवाहिन्या आहेत त्या रक्तवाहिन्यांमधून हे वाहत असताना ब्लॉकेज जे आपले ब्लड सेल्स असतात त्या ब्लड सेल्स सोबत हे वाहत असतात. ओके. जेव्हा लो डेन्सिटी लिपोप्रोटीन असतात त्याचे जे काही कन्सन्ट्रेशन आहे ते आपल्या ब्लडमध्ये जास्त झालं तर ते ब्लॉकेज निर्माण करण्याची शक्यता असते. ओके. या ठिकाणी आपल्या म्हणजे रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेज तयार करू शकतात. म्हणजेच काय तर गुठळी तयार करण्याची शक्यता तयार होतो आणि ते अरुंद जागेत अडकू शकतात. म्हणजे जी काही आपली एकंदरीत जो फ्लो आहे रक्ताचा जो काही पुरवठा आहे तो योग्य पद्धतीने आपल्या हृदयापर्यंत जर याचं प्रमाण म्हणजे लो डेन्सिटी लिपोप्रोटीनचं प्रमाण म्हणजे LDL कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त झालं तर जो काही आपला ब्लड सर्क्युलेशन आहे तो ब्लड सर्क्युलेशन ब्लॉकेज होण्याची शक्यता तयार होतो. ओके. आणि याच्यामुळेच व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो किंवा स्ट्रोक येऊ शकतो आणि व्यक्ती दगावू देखील शकतो. ओके. त्यामुळेच याला LDLला खराब कोलेस्ट्रॉल किंवा बॅड कोलेस्ट्रॉल म्हटलं जातो आहे. ओके. आता जो HDL आहे उच्च घनतेचे जे काही कोलेस्ट्रॉल आहे ज्याला आपण उच्च घनतेचे लिपोप्रोटीन कोलेस्ट्रॉल म्हणत असतो. सो याला चांगले कोलेस्ट्रॉल म्हणण्यामागचं रिझन काय आहे तर आपल्या रक्तातील जे काही अतिरिक्त कोलेस्ट्रॉल आहे ज्यामध्ये अतिरिक्त कोलेस्ट्रॉलमध्ये जर LDL जास्त प्रमाणात असेल आणि त्याच प्रमाणामध्ये HDL असेल तर ते LDL जे ब्लॉकेज करून ठेवलेले आहेत ते परत आपल्या यकृताकडे परत आणण्याचं काम करतात. ओके. अदरवाईज जे लो डेन्सिटी कोलेस्ट्रॉल आहे ते आपल्या हृदयाकडे जे काही रक्तवाहिन्यांच्या मार्फत ते रक्तवाहिन्या आहेत ते हृदयाकडे नेण्याचं काम या लो डेन्सिटी कोलेस्ट्रॉलच्या माध्यमातून करत असतात. म्हणजे जेव्हा रक्त हृदयाकडे प्रवेश करतात किंवा प्रवाहित होतात त्यावेळेस त्याच्यामध्ये लो डेन्सिटी कोलेस्ट्रॉल जास्त प्रमाणात असतो. मात्र जे अशुद्ध स्वरूपाचे जे रक्त असतात
तर ते जेव्हा आपण यकृताकडे पाठवले जातात, तर त्यामध्ये जेव्हा अशुद्ध रक्त यकृताकडे येतात, तर ते त्यामध्ये जो कोलेस्ट्रॉल असतो ते HDL असतो, हाय डेन्सिटी कोलेस्ट्रॉल. आणि जेव्हा लो डेन्सिटी कोलेस्ट्रॉल जर जास्त प्रमाणात असेल आणि त्याच प्रमाणात हाय डेन्सिटी कोलेस्ट्रॉल असेल, तर लो डेन्सिटी कोलेस्ट्रॉलमधील जो काही कन्सन्ट्रेशन आहे, तो कन्सन्ट्रेशन कमी करण्याचा जो महत्त्वाचं जे कार्य आहे ते या HDL मार्फत केलं जातो आहे. ओके. मग जे काही ब्लॉकेज तयार होण्याची शक्यता या लो कोलेस्ट्रॉलमुळे होते, तर ते तुटते, ते शृंखला तुटते आणि ते योग्य प्रवाहित जे काही रक्त आहे ते सुरळीतरित्या सुरू असते. म्हणूनच आपण या HDLला चांगले कोलेस्ट्रॉल किंवा गुड कोलेस्ट्रॉल असे संबोधत असतो. ओके. सो अशा पद्धतीने LDL आणि HDL संबंधाने मी माझ्या स्तरावर जी माहिती मला आहे त्या स्तरावर मी सांगत आहे. ओके. तुम्हाला कळलेलं असेल. पुढे जाऊयात. आता या ठिकाणी आपल्याला प्रथिनांच्या निर्मितीसाठी कुठल्या RNA महत्त्वाचे आहे, अशा पद्धतीने राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2014 मध्ये प्रश्न विचारण्यात आलेला होता. ओके. सो आता प्रथिनांची निर्मिती कशी होते, तर जे काही आपल्या न्यूक्लियोप्लाझममध्ये जे DNA आहेत, ते DNA RNA मार्फत जे काही RNAच्या एकंदरीत RNA कडून त्याच्यावर प्रोसेस केला जातो आणि त्याच्या प्रोटीन तयार करण्याचे काम या DNA वर होत असतो. आणि DNA कडून जी माहिती मिळाली असते त्यावर RNA रायबोज न्यूक्लियस ॲसिड त्याच्यावर प्रक्रिया करतो, त्या मिळालेल्या माहितीवर प्रोसेस करतो आणि त्या मिळालेल्या माहितीनुसार ते वेगवेगळे प्रोटीन तयार करून आपल्या शरीराला पुरवण्याचे काम या DNA प्रथिन निर्मिती किंवा प्रोटीन सिंथेसिसच्या माध्यमातून होत असतो. ओके. सो या ठिकाणी सर्वात महत्त्वाचे जे कार्य करत असतो तो मॅसेंजर RNA असतो. ओके. आता मॅसेंजर RNA का करतो, तर थोडक्यात मी सांगतो, तुम्हाला कदाचित समजेल अशा पद्धतीने सोप्या शब्दात. सो या ठिकाणी हा जो काही जो आहे तो आपण याला जो सेल आहे. ओके. हा सेल आहे. या ठिकाणी आपण मगाशीच बघितल्याप्रमाणे जो सेल बघितला आणि या ठिकाणी आपल्या प्रोटोप्लाझम. ओके. सॉरी, प्रोटोप्लाझम नाही, सायटोप्लाझम म्हणजे पेशीद्रव्य या, आणि हा न्यूक्लियसचा पार्ट आहे. ओके. न्यूक्लियस पार्ट या ठिकाणी आपल्याला न्यूक्लियसचा पार्ट आहे आणि या ठिकाणी सायटोप्लाझम म्हणजे पेशीद्रव्य, ज्यामध्ये मग या ठिकाणी मिटोकॉन्ड्रिया असतील, गोल्गी कॉय असतील, अशा पद्धतीने वेगवेगळे आपल्याला जे ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा जे आपले पार्ट्स आहेत आपल्या सेल्सचे ते आपल्याला दिसून येतात. सो न्यूक्लियसमध्ये काय दिसून येतो आपल्याला विशेषतः, तर आपल्याला DNA दिसून येतो आणि DNAमध्ये जी काही जनुकीय माहिती असते ती साठवलेली असते. सो जेव्हा RNA काय करतो, तर RNA ही माहिती, समजा आपण एखादा अन्न ग्रहण केलं तर त्यामध्ये एखादा प्रोटीन असेल किंवा आपण जेव्हा प्रोटीन्स वगैरे सेवन करतो तेव्हा त्या प्रोटीनला ओळखीचा किंवा त्या प्रोटीनवर जी काही एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो की त्या प्रोटीनमध्ये DNAला माहीत असते की कुठली प्रोटीन आहे आपल्या बॉडीसाठी योग्य आहे किंवा नाही, किंवा त्या प्रोटीनचा आधी आपण कधी वापर केलेला आहे की नाही, अशा पद्धतीची जी इन्फॉर्मेशन असते त्या DNAमध्ये असते. ओके. किंवा आपल्या आईवडिलांनी वगैरे किंवा त्यांनी कधीतरी त्या प्रोटीनचा वापर केलेला आहे, अशा पद्धतीने जी माहिती असते ती या DNAकडे असते. आणि जेव्हा आपण एखादा अन्न ग्रहण केल्याच्यानंतर किंवा एखादा प्रोटीन घेतल्याच्यानंतर त्या प्रोटीनविषयीची माहिती खात्रीशीर म्हणजे ती प्रोटीन योग्य आहे का आपल्या शरीरासाठी, अशा पद्धतीने माहिती मिळवण्यासाठी या mRNA नावाचा जो काही आपला RNA असतो, मॅसेंजर RNA, तो या संदर्भाने माहिती या DNA कडून मिळवतो आणि DNA कडून जी माहिती असते त्या DNA कडून आलेल्या माहितीनुसार mRNA याला rRNA कडे रायबोज जे आपले एक मिनटं. तर mRNA जी माहिती असते ती या tRNAच्या म्हणजे ट्रान्सफर्स RNA कडे आणून देण्याचे काम करतो आणि या RNAच्या माध्यमातून मग ते प्रोटीन सिंथेसिस म्हणजे आपण घेतलेला जो प्रोटीन आहे ते योग्य आहे अशा पद्धतीने खात्री एका कोडांच्या स्वरूपामध्ये ती खात्रीशीर आहे असं जेव्हा tRNA पर्यंत ती माहिती पोहोचते, तेव्हाच जे काही प्रोटीन तयार होते किंवा प्रोटीन सिंथेसिस होऊन त्यापासून जे आपल्याला न्यूट्रिएंट्स मिळतात ते आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागामध्ये पोहोचवल्या जातात. ओके. होप सो तुम्हाला कळलेलं असेल. नाही जर समजलं तर तुम्ही YouTube वगैरेमध्ये सर्च करा, तुम्हाला समजेलच. सो या ठिकाणी प्रोटीन सिंथेसिस जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो की अमिनो आम्ल. ओके. अमिनो आम्ल म्हणजे ॲमिनो ॲसिड्स हे याचेच जे पॉलिमर असतात ते प्रोटीन तयार करण्याचे काम करीत असतात. प्रथिने तयार करण्याचे काम या माध्यमातून केलं जातो आणि विशेषतः mRNA यामधील महत्त्वाची जी माहिती असते DNAवरील प्रोटीन संदर्भाने, एखाद्या खाल्लेल्या प्रोटीन संदर्भात जी माहिती असते ते DNAला माहिती असते. सो DNA कडून ती माहिती घेऊन साखळीच्या स्वरूपात rRNA
जी असते जी न्यूक्लियस ॲसिडच्या माध्यमातून ओके सो त्याकडे पोहोचविण्याचे काम ही RNA म्हणजे mRNA करीत असतो. ओके सो जे RNA असते ते RNA जे कार्य करत असते ते कार्य म्हणजे रायबोझोमल जे RNA असते ते रायबोझोमल RNA हे प्रोटीन सिंथेसिस करून ते प्रोटीन आपल्या शरीरापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करीत असतो. ओके आणि सर्वात महत्त्वाची जी माहिती आहे ती माहिती कोण घेऊन येत असतो तर mRNA मॅसेंजर RNA. जर मॅसेंजर RNA जे असते ते जर माहितीच घेऊन म्हणजे आलं नसता तर जी प्रोटीन सिंथेसिस आहे ते प्रोटीन सिंथेसिस जी प्रक्रिया आहे ती तिथंच थांबलेली असते. ओके मग आपण जे काही सेवन केलेलं आहे त्याची योग्य पद्धतीने जे काही प्रोटीन तयार होण्याचे किंवा जे ऊर्जा तयार होण्याचे जे कार्य आहे ते कार्य व्यवस्थित पार पडलेलं नसतं. ओके सो या ठिकाणी आपल्याला यालाच आपण प्रोटीन सिंथेसिस आपण म्हणत असतो आणि याच्यामध्ये ट्रान्सक्रिप्शन आणि भाषांतर ओके ट्रान्सलेशन अशा प्रक्रियेतून ही जी काही प्रोटीन सिंथेसिस आहे ती जात असते. ओके सो DNA, RNA आणि प्रथिन अशा पद्धतीने ते तयार होत असतं आणि विशिष्ट कोडांच्या स्वरूपात हे प्रथिने आहेत ते तयार होण्याचे कार्य या प्रथिन निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला दिसून येतो. ओके पुढे जाऊयात. आता या ठिकाणी आपल्याला एक जनुक एक पाचक रस परिकल्पना या संदर्भाने हायपोथेसिस ज्याला आपण म्हणतो तर वन जीन वन एन्झाईम हायपोथेसिस कोणी मांडलेली आहे अशा पद्धतीने किंवा प्रस्तावित करणारे शास्त्रज्ञ कोण आहेत. सो राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2017 मध्ये आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. आर्थर कोनबर्ग, त्यानंतर बिडल अँड टॉटम आणि हरगोविंद खुराना आणि चौथा पर्याय आहे जॅकोब अँड मोनाट. तर कुठले व्यक्ती आहेत. सो एक जनुक एक पाचक रस ओके ज्याला आपण शरीरात निर्माण होणारे द्रव्यरूप परिकल्पना किंवा ऊर्जा असे आपण संबोधत असतो. सो या ठिकाणी वन जीन वन एन्झाईम लक्षात ठेवा. या एन्झाईमच्या माध्यमातून एकच एन्झाईम किंवा एकच प्रत्येक जनुक हे सजीवांमध्ये एक पद्धतीने एन्झाईम तयार करण्याचे काम करीत असतात. ओके म्हणजे पर जीन म्हणजे एक जीन जे असेल तर ते स्वतःसाठी एक एन्झाईम तयार करण्याचे कार्य हे या वन जीन वन एन्झाईमच्या याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. ओके सो ही संकल्पना कोणी मांडलेली आहे तर जॉर्ज बिडल आणि एडवर्ड टॅटम यांनी 1941 मध्ये ही संकल्पना मांडलेली आहे ज्याला आपण न्यूरोस्पोरा क्रॅसा एक्सपेरिमेंट म्हणत असतो. हे एक ब्रेड जी आहे त्या ब्रेड मॉल्टच्या याच्यावर त्यांनी प्रयोग केला आणि अशा पद्धतीने जे वन जीन आणि वन एन्झाईम ही हायपोथेसिस आहे त्यांनी सिद्धांत मांडलेला आहे आणि याला नाव कोणी दिलेलं आहे तर नॉर्मन होरोविट्झ. ओके हे देखील लक्षात ठेवा. नॉर्मन होरोविट्झ यांनी ही जी संकल्पना आहे त्याला नाव देण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके सो दुसरा जो पर्याय आहे बिडल आणि टॅटमवर तो योग्य पर्याय असं आपण म्हणू शकतो. पुढे जाऊया. आता या ठिकाणी आपल्याला खालीलपैकी कोणती प्रक्रिया श्वसन प्रक्रियेत अंतर्भूत नाही अशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेला आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2021 मध्ये. ओके सो केल्विन सायकल, सायट्रिक आम्ल सायकल ज्याला आपण क्रेब्स चक्र म्हणत असतो, ग्लायकोलायसिस आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. आता जे हे तीनही पर्याय आहेत खालचे सायट्रिक आम्ल ॲसिड ज्याला क्रेब्स सायकल आपण संबोधत असतो. ओके क्रेब्स सायकल, सायट्रिक ॲसिड सायकल, त्यानंतर ग्लायकोलायसिस प्रक्रिया आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. सो हे जे तीनही प्रक्रिया आपल्याला श्वसन म्हणजे रेस्पिरेशन प्लांट रेस्पिरेशनमध्ये दिसून येतो. मात्र जे काही केल्विन सायकल आहेत ते केल्विन सायकल आपल्याला फोटोसिंथेसिसमध्ये म्हणजे अन्न प्रक्रिया जे अन्न तयार केलं जातो वनस्पतीमार्फत. ओके फोटोसिंथेसिस तर या फोटोसिंथेसिस प्रक्रियेमध्ये केल्विन सायकलचा जो डार्क रिॲक्शन पद्धतीने जेव्हा अन्न तयार करण्याचे काम करतो वनस्पती त्यावेळेस या केल्विन सायकलचा वापर केला जातो आहे. ओके सो या ठिकाणी कार्बन फिक्सेशनसाठी या केल्विन सायकलचा वापर केला जातो ज्यामध्ये ATPच्या स्वरूपात ऊर्जा मिळवण्याचे काम वनस्पतीला करावे लागतो. ओके आणि जे काही रिस्पिरेशन आहे ते रिस्पिरेशनमध्ये ग्लायकोलायसिस प्रक्रिया आहे, त्यानंतर आहे सायट्रिक आम्ल जे क्रेब्स चक्र, त्यानंतर आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. ओके सो या संदर्भाने आपल्याला माहिती असायला हवं. सो केल्विन सायकल व प्रकाश संश्लेषण त्यामुळे इथे श्वसन प्रक्रियेत कुठला अंतर्भूत नाही आहे तर केल्विन सायकल कारण हे आपल्याला प्रकाश संश्लेषणामध्ये दिसून येतं. तर श्वसन प्रक्रियेमध्ये बाकीचे जे आहेत सायट्रिक आम्ल ज्याला क्रेब्स चक्र आणि ग्लायकोलायसिस आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन हे आपल्याला दिसून येतात. ओके सो पर्याय क्रमांक पहिला एक जो आहे तो योग्य पर्याय असा आपण या ठिकाणी म्हणू शकतो. पुढे जाऊयात. आता या ठिकाणी आपल्याला खालीलपैकी कोणता प्रोटोझोअन आजार
सेसे नावाची मासी चावल्यानं होतो, असा एकंदरीत राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता. स्लीपिंग सिकनेस, त्यानंतर आहे काला आजार, त्यानंतर आहे चागास रोग आणि मलेरिया. ओके. सो स्लीपिंग सिकनेसलाच आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस म्हणत असते, ज्यामध्ये विशेषतः आपल्याला जे विषुववृत्ताच्या पट्ट्यावर सेसे नावाची जी मादी असते ती काय करते, तर जे काही ट्रिपनोसोमा ब्रुसी, ओके, ट्रिपनोसोमा ब्रुसी गॅम्बियन्स किंवा ट्रिपनोसोमा ब्रुसी रोडेसियन्स हे जे काही आदिजीव आहेत, ते या आदिजीवची वेक्टर म्हणजे ते वाहून नेण्याचे काम या सेसेम नावाच्या मासीद्वारे केले जातो. आणि ते मासी एकदा मनुष्याला चावलं तर त्याच्यामध्ये मग आपल्या ब्रेनला डॅमेज करण्याचे काम, ज्यामुळे आपल्याला वारंवार झोप लागणे वगैरे जे काही लक्षणं आहेत ते आपल्याला दिसून येतात. ओके. सो हे आपल्याला विशेषतः स्लीपिंग सिकनेस हा जो आजार आहे तो या प्रोटोझोअन जो आजार आहे तो आपल्याला सेसे नावाची मासी चावल्याने आपल्याला दिसून येतो. आणि या प्रोटोझोआचं नाव देखील लक्षात ठेवा, ट्रिपनोसोमा ब्रुसी गॅम्बियन्स किंवा ट्रिपनोसोमा ब्रुसी रोडेसियनस. ओके, अशा पद्धतीने दिसून येतो आणि विशेषतः आफ्रिकेमध्ये दिसून येतो. त्यानंतर आहे काला आजार. काला आजार हे देखील लेशमॅनिया दोनावनी, ओके, लेशमॅनिया दोनावनी या आदिजीव प्रोटोझोआमुळे आपल्याला दिसून येतो. आणि याचा जो वेक्टर आहे किंवा याला जो पसरवण्याचे कार्य कोण करत असतो, तर सँडफ्लाय नावाची मासी हे काला आजार पसरवण्याचे काम करीत असतो. ओके. मलेरिया आपल्याला सर्वांनाच माहीत आहे, हे देखील आदिजीव एक आपण काय म्हणू शकतो डिझीज आहे. याच्यामध्ये आपल्याला प्लाझ्मोडियम व्हायव्हॅक्स या आदिजीवामुळे मलेरिया झाल्याचे आपल्याला दिसून येतो. आणि ॲनाफिलिस नावाची जी मादी आहे, मादी डास, या मादी डासाद्वारे हे मलेरिया जे आहे ते म्हणजे पसरवण्याचे काम या मादी डासाद्वारे, ॲनाफिलिस मादी डासाद्वारे होत असल्याचे दिसून येतो. त्यानंतर चागास रोग. आता चागास रोगला अमेरिकन ट्रिपनोमॅसिस देखील म्हटलं जातं. ओके. अमेरिकन ज्या पद्धतीने आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस आहे त्या पद्धतीने साऊथ अमेरिकन स्लीपिंग सिकनेस देखील याला म्हटलं जातो किंवा ट्रायपनोसोमॅसिस. सो याला साऊथ अमेरिकन स्लीपिंग सिकनेस आणि ट्रिपनोसोमा क्रुझी, ओके, किंवा क्रुझाय, या ट्रिपनोसोमा क्रुझाय या आदिजीवामुळे हे आपल्याला दिसून येतो. ओके. आणि एक पोस्टोनगायलस मेजिस्टस या नावाचा जो किडा असतो, या ठिकाणी बघू शकता, या पोस्टोनगायलस मेजिस्टस या किडेमुळे आपल्याला हे चागास डिझीज होतो किंवा जे काही अमेरिकन स्लीपिंग सिकनेस आहे ते आपल्याला होतो. ओके. सो अशा पद्धतीने ते लक्षात ठेवा. कदाचित आयोगाने यावर प्रश्न विचारला. आता येणाऱ्या काळात जे या ठिकाणी दिलेलं आहे आपण त्यावर कदाचित प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. ओके. आता या ठिकाणी एन्व्हायरमेंटचा एक प्रश्न घेतलेला आहे, कारण आपण आपल्या शेड्यूलप्रमाणे सांगितलेलं होतं की आपण सायन्स आणि प्लस एन्व्हायरमेंट आपल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी घेऊयात. 1-2 प्रश्न असतील सायन्ससोबत, जे बायोलॉजीच्या सेक्शन विशेषतः केमिस्ट्री आणि जे फिजिक्स आहेत ते केमिस्ट्री आणि फिजिक्स जर जमलं तर केमिस्ट्रीच्या वगैरे जे बेसिक आपल्याला सांगता येईल ते आपण घेण्याचा प्रयत्न करू. तरी मी आधीच तुम्हाला ते सांगितलेलं आहे की आपण सायन्सचा बायोचा पार्ट घेणार आहे. आणि या सायन्स या फील्डमध्ये मी स्वतः पारंगत नसल्याने किंवा माझा तो जो एज्युकेशनल बॅकग्राऊंड त्या सायन्सच्या व्यतिरिक्त असल्याने मी ते स्पष्टपणे सांगण्यात किंवा काहीतरी मर्यादा माझ्यामध्ये ते निर्माण होऊ शकतात सांगण्यात. ओके. त्यामुळे मी फक्त बायोचा या ठिकाणी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो आहे. ओके. सो या ठिकाणी पर्यावरणाचा एक प्रश्न या ठिकाणी ॲड करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये पुढील प्रकल्प ज्या क्रमाने सुरू झालेले आहेत तो क्रम सांगा, अशा पद्धतीने प्रश्न आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2016 हे प्रश्न विचारण्यात आलेला होता. सिंह प्रकल्प, व्याघ्र प्रकल्प, मगरमच्छ पैदास केंद्र, क्रोकोडाईल ज्याला आपण प्रोजेक्ट म्हणतो, त्यानंतर गेंडा, ओके, रायनो प्रोजेक्ट रायनो. सो त्याचा एकंदरीत क्रम विचारलेला आहे. ओके. सो जो आशियाई सिंह प्रकल्प ज्याला प्रोजेक्ट लाईन आहे ते कधी सुरू झालेलं आहे, तर 1972 सुरू झालं. गुजरातमधील जो गीर जंगल आहे त्या गीर जंगलामध्ये जे आशियाई सिंह आहे त्याचं जतन करण्यासाठी किंवा संवर्धनासाठी हे प्रकल्प सुरू झाल्याचे दिसून येतो 1972. ओके. सो सर्वात आधी 1972. त्यानंतर प्रोजेक्ट टायगर सर्वांनाच माहीत असेल 1973 झाल्याचे दिसून येतो. 1 एप्रिल 1973 जो काही उत्तराखंडमध्ये जिम कॉर्बेट नॅशनल पार्क आहे त्या नॅशनल पार्कमधून हे जे काही प्रोजेक्ट टायगर आहे ते सुरू केल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. त्यानंतर आहे मगरी संवर्धन प्रकल्प. ओके. सो हे 1976 दिसून येतो, जे विशेषतः गोड्या पाण्यातील मगर, घरियाल आणि खाऱ्या पाण्यातील जे मगर आहेत त्यांच्या संरक्षणासाठी
ही जे प्रोजेक्ट आहे ते 1976 मध्ये सुरू करण्यात आलेले आहे. त्यानंतर आहे प्रोजेक्ट राइनो. या प्रोजेक्ट राइनोमध्ये जे जे आहेत गेंड्याचे संरक्षण करणे, संवर्धन करण्यासाठी 2005 मध्ये हे सुरू झाल्याचे दिसून येतं. ओके, राइनो प्रोजेक्ट. अशा पद्धतीने अ, ब, क, ड म्हणजे सुरुवातीला सिंह प्रकल्प, त्यानंतर प्रोजेक्ट टायगर 1973 मध्ये, त्यानंतर 76 मध्ये मगरमच्छ प्रकल्प आणि 2005 मध्ये गेंडा संवर्धन प्रकल्प म्हणजे अ, ब, क, ड पर्याय असणारा पर्याय क्रमांक 2 योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने आपण सायन्सचे 9 प्रश्न, ओके, सायन्सचे 9 प्लस 1 एन्व्हायरमेंटचे असे 10 प्रश्न आपला एकंदरीत आजच्या या डे 8 मध्ये, ओके, 8व्या दिवशीच्या प्रश्नपत्रिका क्विजच्या याच्यामध्ये आपण मागील वर्षातील प्रश्नपत्रिका जे प्रश्न आहेत तर ते आपण बघितलेलं आहे. ओके, आता थोडक्यात या ठिकाणी प्रमोशनचा भाग. तुम्हाला जर हे क्विज बॅच जॉईन करायची असेल तर या ठिकाणी तुम्ही हे डिलीट करू शकता. अधिक माहितीसाठी या टेलिग्राम चॅनलवर संपर्क साधा. तुम्हाला प्रत्येक या इन्फॉर्मेशन जी बॅच संदर्भाने जी इन्फॉर्मेशन आहे ते तुम्हाला मिळून जाईल. ओके, सो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.